नवी मुंबई नेटवर्क। आंबेडकर स्मारकाला 10 वर्ष लागतात हीच मोठी शोकांतिका आहे। इतर कामं होतात नवी मुंबईतली, इतर स्मारकं होतात, इतर सगळ्या गोष्टी होतात आणि आंबेडकर स्मारकाच्या बाबतीत राजकारण होते। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 8वें गढ़ नवी मुंबई के जिलाध्यक्ष सिद्धराम ओहर ने एक पत्रकार परिषद में जानकारी दी कि नवी मुंबई के 7 ज्वलनशील मुद्दों को लेकर 8 अक्टूबर को थाने लोकसभा युवक अध्यक्ष एडवोकेट यशपाल ओहर द्वारा नवी मुंबई महानगर पालिका मुख्यालय पर भव्य इशारा मोर्चा निकाला जाएगा। सिद्धराम ओहर ने जिन 7 प्रमुख मुद्दों के साथ नवी मुंबई महानगर पालिका को जगाने का मुद्दा उठाया है, उनमें शामिल हैं 10 वर्षों से प्रलंबित भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्मारक के प्रलंबित काम को 6 दिसंबर में पूर्ण कर जनता के लिए खोला जाए। नवी मुंबई के प्राइम लोकेशन पे भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी की भव्य प्रतिमा को नवी मुंबई महानगर पालिका द्वारा स्थापित किया जाए। 2001 में हुए झोपड़पट्टी सर्वेक्षण में झोपड़पट्टी धारक और अपात्र झोपड़पट्टी धारकों को पहचान पत्र दिया जाए। साथ ही सरकार द्वारा निर्देशित 2011 तक के तमाम झोपड़पट्टी धारकों का सर्वेक्षण कर उन्हें भी पहचान पत्र प्रदान किया जाए। नवी मुंबई महानगर पालिका सफाई कामगारों को समान काम समान वेतन के तहत पगार दी जाए और महानगर पालिका कामगारों को स्थायी करने की सिफारिश राज्य सरकार से की जाए। नवी मुंबई महानगर पालिका अतिक्रमण विभाग के अधिकारी अमरीश पटनेगिरी का कार्यकाल समाप्त हो चुका है। ऐसे में उनकी बदली कर उनके खिलाफ विभागीय जांच की जाए। श्रद्धा और एकता इन 2 सोसाइटी को गैर कानूनन रूप से दिए गए सीसी को तुरंत रद्द किया जाए और नियमानुसार पुनर्विकास के कार्यों को अंजाम दिया जाए। इस पत्रकार परिषद में सिद्धराम ओहर, एडवोकेट यशपाल ओहर, रिपाई नेता बाला साहेब मिर्जे मौजूद रहे। सिद्धराम ओहर ने कहा कि वह अपनी मांगों को लेकर मनपा को इशारा देंगे, अन्यथा जनता के लिए उग्र भूमिका अख्तियार करने से पीछे नहीं हटेंगे। मुंबईतील विविध प्रश्नांसाठी विविध मागण्यांचं लक्ष वेधण्यासाठी आणि ते सोडवणूक करून घेण्यासाठी दिनांक 8 फेब्रुवारी रोजी 11 वाजता इशारा मोर्चा महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावरती आम्ही आयोजित केलेला आहे। यामध्ये अनेक मुद्दे या ठिकाणी सविस्तरपणे ॲडव्होकेट यशपाल ओहर यांनी आपल्यासमोर मांडलेले आहेत। मी फक्त मोर्चा कशासाठी या संदर्भात आपल्याशी बोलतोय तर आपल्या सर्वांना माहिती आहे की 2001 साली नवी मुंबईतील सर्व झोपडपट्ट्यांचं सर्वेक्षण 1995च्या आदेशाप्रमाणे झालेलं होतं आणि त्यावेळेस सर्व सर्वेक्षण झालेल्या झोपडीधारकांना ओळखपत्र देण्यात येतील अशा तऱ्हेच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या। आत्तापर्यंत साधारण 900 लोक सोडली तर कोणत्याही बाकीच्या झोपडीधारकांना अद्यापपर्यंत ओळखपत्र भेटलेलं नाही। सर्वेक्षण सर्वांचंच केलं परंतु त्यामध्ये पात्र आणि अपात्र अशा 2 बाजू त्या ठिकाणी महानगरपालिकेने ठरवल्या। आमचं असं म्हणणं आहे की या 2 बाजू नव्हेत, 1995 पूर्वीचे आणि नंतरचे 2001 पर्यंतचे जे लोक राहत होते त्या सर्व झोपडपट्ट्यांचं झालेल्या सर्वेप्रमाणे त्यांना ओळखपत्र ही मिळाली पाहिजे। जे अपात्र केले त्यांची कारणं देखील लोकांना कळली पाहिजे। त्यामुळे हा एक विषय महत्त्वाचा आम्ही घेतलेला असून संपूर्ण भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे शासकीय कार्यालयासमोर असतात, संसदेसमोर आहे, या ठिकाणी मंत्रालयाच्या समोर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा आहे आणि म्हणून नव्या मुंबईमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा महत्त्वाच्या ठिकाणी उभारण्यात यावा याशी या मोर्चेतील आमची मागणी आहे। दुसरी अशी मागणी आहे की नवी मुंबई महानगरपालिकेचं नाव संपूर्ण देशामध्ये गेलेलं आहे, महाराष्ट्रात फर्स्ट नंबर स्वच्छतेसाठी आलेला आहे, परंतु स्वच्छता हा जो भाग आहे तर या ठिकाणचे जे सफाई कामगार आहेत
हे सफाई कामगार परिश्रम करून या मुंबईला स्वच्छ करण्याचं काम करतात, सगळी घाण उचलतात, परंतु त्याच लोकांना नवी मुंबईच्या या सेवेमध्ये कायम केलं जात नाही. किमान पक्षी त्यांना समान वेतन समान काम देखील याप्रमाणे होत नाही आणि म्हणून त्यांना किमान समान काम आणि समान वेतन देऊन त्यांना इतर नोकराप्रमाणे महानगरपालिकेमध्ये कायम करावं ही आमची मागणी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक 2001 साली आम्ही भव्य असा मोर्चा नवी मुंबई महानगरपालिकेवरती काढला होता. त्यावेळेचे आयुक्त सोनी साहेबांनी मला लेखी उत्तर दिलं होतं की नवी मुंबईला साजेचं स्मारक हे निश्चितपणे उभारलं जाईल आणि त्यानंतर त्याचे पाठपुरावे सुरू झाले. 2006ला साधारण महानगरपालिकेमध्ये ठराव आला, तो ठराव संमत झाला, सर्वांनी त्याला पाठिंबा दिला आणि 2011ला या स्मारकाचं काम प्रत्यक्ष सुरू झालं. पण 2011 ते 2021 10 वर्षाचा काळ हा निघून गेलेला आहे, जो एक तप झालेला आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं स्मारक हे अद्यापपर्यंत पूर्ण झालेलं नाही. परंतु मध्येच श्रेय लाटण्याच्या नादाने सन्माननीय कृषीमंत्री शरद पवार साहेब, खासदार आमदार जाटकर साहेब, आमदार जोगेंद्र कवाडे सर यांच्या उपस्थितीमध्ये स्मारकाचं उद्घाटन झालं. मात्र जनतेला पाहण्यासाठी ते स्मारक अद्यापर्यंत खुलं झालं नाही आणि म्हणून येत्या 6 डिसेंबरपर्यंत ते स्मारक खुलं करावं, जनतेला ते अर्पण करावं अशी आमची दुसरी एक मागणी आहे. त्याचप्रमाणे श्रद्धा आणि एकताचा विषय या ठिकाणी सविस्तर सन्माननीय मेजर साहेब ॲडव्होकेट यशपाल ओळ यांनी मांडलेला आहे. तेव्हा चुकीच्या पद्धतीने जी CC देण्यात आलेली आहे त्या सोसायटीला, ती CC रद्द करावी. पुनर्विकासाच्या या कामाला आमचा अजिबात विरोध नाही, पण त्याच्यामध्ये नियमितपणे सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात, पारदर्शकपणे त्या सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात, एवढीच या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि त्यामध्ये हा जो त्या ठिकाणचा रहिवासी आहे त्या रहिवाशांच्यावरती कुठल्याही तऱ्हेचा अन्याय होता कामा नये, तो भविष्यात बेकार होता कामा नये, त्याच्या आशा धुळीला मिळू नयेत, हाच या पाठीमागचा उद्देश आहे. तेव्हा ह्या ज्या मागण्या घेऊन आम्ही 8 तारखेला मोर्चा करतोय. नवी मुंबईतील सर्व झोपडपट्ट्यामध्ये या मोर्चाचा प्रचार झालेला आहे आणि कोरोनाचा काळ असल्यामुळं फार मोठ्या संख्येने लोकांनी यावं हे आम्ही लोकांना सांगितलेलं नाही, कारण प्रचंड गर्दी झाली तर कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये लोकांना त्रास होईल आणि म्हणून ठराविक लोकांनाच आम्ही या इशारा मोर्चाला 8 तारखेला बोलावलेला आहे. वहीं यशपाल ओहड़ ने कहा कि इशारा आंदोलन से मनपा को इशारा दिया जाएगा और अगली बार कड़ा रुख अख्तियार किया जाएगा. प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा आहे, जनतेच्या हितासाठी आहे, लोकहितासाठी आहे. आंबेडकर स्मारकापासून मग नवी मुंबई झोपडपट्टीचं सर्वेक्षण असू देत, आपला सफाई कामगारांचा मुद्दा असू देत, 14 आपण जो कोरोना काळात अपंग वृद्ध व्यक्तींना घरोघरी जाऊन लसीकरण असू देत, 5वा अमरीश पटणीकर त्यांची नियमानुसार बदली असू देत किंवा वाशी येथील श्रद्धा एकता विषय असो, हे विषय नवी मुंबईच्या जनतेसाठी हितासाठी हे महत्त्वाचे आहे. तो जो मोर्चा आहे हा इशारा मोर्चा आहे. या प्रश्नांची सोडवणूक जर येत्या काळात झाली नाही, आम्ही त्यांना टाईम बॉन्ड दिला आहे, तो जर झाला नाही 3 महिन्यात ते कसं शक्य आहे. मगाशी सांगितलं आंबेडकर स्मारक जनतेसाठी 6 डिसेंबरपर्यंत खुलं केलंच पाहिजे. आता 6 डिसेंबरपर्यंत जनतेसाठी खुलं केलं नाही तर रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी जनता ते उद्घाटन ते जनतेसाठी RPF खुलं करेल. त्यासाठीच 8 तारखेला 11:30 वाजता भव्य इशारा मोर्चा आयोजित केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower